च्या व्यक्तीला जर काही बरं वाईट झालं तर आपलं कसं होणार? अशी विचित्र भीती. सगळ्यात पहिला प्रकार आहे अनामिक भीती. एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती वाटत असते. एखाद्या पर्टिक्युलर जागेची भीती वाटते. अ, शाळेतल्या एखाद्या टीचरची भीती वाटते. काही वेळेला आपल्याला एखाद्या घटनेचा धसका बसतो किंवा धसका घेतो. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची तरी भीती ही वाटत असते, नाही का? ज्याला आयुष्यात कशाचीच भीती वाटली नाही असा माणूस शोधणं जरा अवघडच जाईल. कदाचित मिळूही शकेल, पण ती व्यक्ती खूप रेअर असेल. तर आता ही भीती नक्की असते कशाची? तर कुठल्याही गोष्टीची भीती असू शकते. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू शकते, इंटरव्ह्यूची भीती वाटू शकते किंवा काही व्यक्तींना आपल्या कामाची भीती वाटू शकते. म्हणजे आपण काम जे काही करतोय ते व्यवस्थित करतोय की नाही याची भीती. केलेल्या कामाचं चीज होईल की नाही याची भीती. शिक्षणाची भीती, कोणाला लग्न न जमण्याची भीती आणि लग्न झालं तरी आपलं व्यवस्थित आयुष्य सुरळीत पार पडेल ना याची भीती. मुलं आपली व्यवस्थित निघतील ना याची भीती. नवीन घर होईल की नाही याची भीती. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला जर काही बरं वाईट झालं तर आपलं कसं होणार? अशी विचित्र भीती. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या भीतींनी माणसाचं आयुष्य हे व्यापून टाकलेलं असतं. दिवसभरात साधारणपणे 60,000 ते 70,000 विचार माणसाच्या मनात येत असतात आणि यापैकी 70 ते 80% विचार हे नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात. बरेचदा असं दिसून येतं, की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असते, ती प्रत्यक्षात तितकी भयानक नसते. शोलेमधला डायलॉग आपण लहानपणापासून ऐकतोय, "जो डर गया, वो मर गया." भीती हा केवळ एक विचार आहे, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. असं घडलं तर काय होईल? तसं घडलं तर काय होईल? मला पेपर लिहिताना सगळं व्यवस्थित आठवेल ना? इंटरव्ह्यूमध्ये मी व्यवस्थित उत्तरं देऊ शकेल ना? असे वेगवेगळे विचार आपल्या मनात येत असतात. या भीतीदायक विचाराचं मनात एक चित्र तयार होतं आणि हा विचार त्याच प्रकारच्या घटना प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि म्हणूनच आपण या भीतीच्या बागुलबुवापासून कसं दूर राहू शकू याचा आपण आज विचार करूयात. तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे. खूप महत्त्वाची माहिती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांचं आयुष्य कुठल्या ना कुठल्या भीतीने व्यापलेलं असतं, ग्रासलेलं असतं. आणि नक्की कोणाची मदत घ्यावी, कशा प्रकारची मदत आपल्याला मिळू शकते, आपण याच्यातून बाहेर पडू शकतो की नाही, याचीच या व्यक्तींना कल्पना नसते. तर तुमच्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतील, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी असेल, तर त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होऊ शकेल. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी अतिशय महत्त्वाची औषधं शेवटी शेअर करणार आहे. तर मी डॉक्टर शर्मिला इनामके तुम्हा सर्वांचं आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर भीतीमुळे ज्या व्यक्तींचं आयुष्य अगदी ग्रासलं गेलंय, की ज्या व्यक्ती दुबळ्या झालेल्या आहेत, अशा व्यक्तींसाठी आपण काय करू शकतो? मी आज अशी काही महत्त्वाची औषधं तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत, की ज्याचा वापर करून आपण भीतीची तीव्रता कमी करू शकतो आणि कालांतराने ही भीती पूर्णपणे नष्ट होऊन ती व्यक्ती अतिशय नॉर्मल, हेल्दी आयुष्य जगू शकते. तर निश्चितच या औषधांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होताना आम्ही पेशंटमध्ये बघितलेला आहे. चला तर मग बघूयात या औषधांबद्दलची अजून डिटेल माहिती. भीतीचे काही प्रकार आहेत. आपण एकेका प्रकाराची माहिती घेऊयात. सगळ्यात पहिला प्रकार आहे अनामिक भीती. म्हणजे अकारण वाटणारी भीती. ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीला विचारलं, की "तुला नक्की कशाची भीती वाटते तर त्या व्यक्तीला सांगता येत नाही, की "बाबा मला कशाची नक्की भीती वाटते ती व्यक्ती मे बी कदाचित असं म्हणेल, की "मला कशाची भीती वाटते ते मात्र सांगता येणार नाही." पण अशी मनाला हुरहुर वाटत राहते, की काहीतरी अशुभ घडणार आहे. त्यामुळे मग त्या माणसाचं डेली लाईफही डिस्टर्ब होतं. मग नॉर्मल आयुष्यही जगणं मुश्किल होऊन जातं. अशा या अकारण वाटणाऱ्या भीतीमुळे ती व्यक्ती रात्री व्यवस्थित झोपूही शकत नाही. माणूस झोपेतून अगदी अचानकपणे खडबडून जागा होतो. कारण त्याला भीती वाटत असते. कदाचित त्या भीतीदायक स्वप्नामुळेच त्याला जाग आलेली असते आणि एकदा जाग आली, की परत झोप येणं हे मात्र कठीण झालेलं असतं. आणि झोप न येण्याचं पुन्हा कारण हेच असतं, की वाटणारी भीती. एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती वाटत असते. म्हणजे जे कधी पाहिलं नाही, ऐकलं नाही, अशा वस्तूंची किंवा अशा घटनांबद्दलची भीती ही मनात बसलेली असते. आणि ही व्यक्ती तिला वाटणारी भीती ही चार चौघांमध्ये बोलूनही दाखवू शकत नाही. कारण नेमकी कशाची भीती वाटते आहे, हे मात्र त्याला सांगता येत नाही. त्यामुळे अशी जी अकारण वाटणारी भीती आहे, ज्याचं काही एक पर्टिक्युलर कारण त्या व्यक्तीला सांगता येत नाही, याला म्हणतात अनाकलनीय भीती, अकारण वाटणारी भीती, काल्पनिक भीती. आणि यासाठी अतिशय महत्त्वाचं, अतिशय छान पद्धतीने काम करणारं औषध आहे आस्पेन. तर आस्पेन या औषधामुळे ही जी अनाकलनीय भीती आहे किंवा अकारण वाटणारी भीती आहे,
काल्पनिक भीती आहे, ही कमी करण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. पेशंटची गोंधळलेली अवस्था कमी होते. आयुष्य नॉर्मलाईज व्हायला खूप मोठी मदत या औषधामुळे होते. तर ही झाली अकारण वाटणारी भीती. आता पुढचा प्रकार आहे सकारण वाटणारी भीती. म्हणजे बरेचदा आपण लहान मुलांमध्ये बघतो, की लहान मुलांना अंधाराची भीती वाटते, बागुलबुवाची भीती वाटते, भुताची, राक्षसाची भीती वाटते, एखाद्या पर्टिक्युलर जागेची भीती वाटते, शाळेतल्या एखाद्या टीचरची भीती वाटते. म्हणजेच आपल्या भीतीचं निश्चित कारण ती व्यक्ती देऊ शकते, की बाबा मला अमुक-अमुक वस्तूची किंवा अमुक-अमुक गोष्टीची भीती वाटते. तर अशा भीतीसाठी औषध आहे, ते आहे मिम्युलस. तर मिम्युलस या औषधाने ही जी सकारण वाटणारी भीती आहे, म्हणजे कुठल्याही पर्टिक्युलर गोष्टीची जी वाटणारी भीती आहे, ही अतिशय चांगल्या पद्धतीने कमी व्हायला मदत होते. त्या व्यक्तीची भीतीपासून सुटका होते आणि जीवनाचा निरामय आनंद ती व्यक्ती मिळवू शकते. त्याही व्यक्तीला जर भीतीने ग्रासला असेल, तर त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. पूर्ण फॅमिली त्यामुळे डिस्टर्ब होते आणि अशा सकारण वाटणाऱ्या भीतीसाठी मिम्युलस हे अतिशय सुंदर काम करतं. अशी ही सकारण वाटणारी भीती जी सौम्य स्वरूपाची आहे, अशा केसेसमध्ये मिम्युलस अतिशय उत्तम प्रकारे काम करताना दिसून येतं. पुढचा प्रकार आहे अवास्तव वाटणारी भीती किंवा अवाजवी भीती किंवा आपण असं म्हणू शकतो काही वेळेला आपल्याला एखाद्या घटनेचा धसका बसतो किंवा धसका घेतो. काही घटना अचानक घडतात. फॉर एक्झाम्पल पूर येणं असू देत किंवा सुनामी असू देत किंवा भूकंपाची घटना घडली, तर याने आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि त्याचा खूप मोठा धसका व्यक्तीला बसू शकतो. त्याचप्रमाणे अगदी जवळच्या नातेवाईकाच्या निधनाची अकस्मात आलेली बातमी, हे अगदी मन हादरून जातं. अचानक झालेले बॉम्बस्फोट, परदेशी गेलो असताना अचानकपणे आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, पासपोर्ट किंवा आपलं सामान हरवलं आणि जर आपण एकटं असू, तर मग जी काही भीतीने आपली गाळण उडते किंवा अगदी आपण गर्भगळीत होऊन जातो, हातापायाला घाम फुटतो, अंग थरथर कापायला लागतं. ही जी अवाजवी भीती आहे किंवा प्रचंड प्रमाणात वाटणारी भीती आहे, या अशा प्रकारच्या भीतीसाठी एक अतिशय उत्तम औषध आहे, ते आहे रॉकरोज. ज्या भीतीमुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अगदी हादरून जातो. अशी मन हादरवणारी माणसाला उद्ध्वस्त करणारी भीती जी असते, त्या भीतीसाठी औषध आहे रॉकरोज. म्हणजे जेव्हा आपल्यासमोर आता कुठलाच ऑप्शन उरला नाही आहे, आता जे काही आहे ते फक्त तो परमेश्वरच आपल्याला यातून बाहेर काढू शकतो. अशी जेव्हा अगदी टोकाची अवस्था येते आणि भीतीने अगदी आपण पूर्णपणे गारठून गेलेलो असतो, हादरून गेलेलो असतो, अशा वेळी जे औषध देवाप्रमाणेच आपली मदत करू शकतं, ते आहे रॉकरोज. आणि आता शेवटचा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्ही आम्ही आपल्या घरामध्येच बघत असतो. काही व्यक्तींचा स्वभाव असतो अति काळजी करण्याचा. आपली आई किंवा आजी. घरातली व्यक्ती, घरातला आपला मुलगा बाहेर गेला किंवा आपली नातवंड बाहेर गेली, खूप उशीर झाला तरी अजून कशी आली नाही आहेत, याची त्या व्यक्ती खूप काळजी करत बसतात. तर अशी एखाद्यासाठी आपण जर अतिरिक्त काळजी करत असू, तर त्या काळजीचं रूपांतर कालांतराने भीतीमध्ये होतं. आणि अशी जी भीती आहे, खूप काळजी करण्याने जी भीती तयार होते, अशा भीतीसाठी औषध आहे रेड चेस्टनट. म्हणजे होतं काय, की आपली प्रिय व्यक्ती घराबाहेर गेली आहे आणि जे काही नॉर्मल टायमिंग आहे तोपर्यंत जर ती व्यक्ती परत आली नाही, तर मग आपल्या मनात एक एक विचार यायला लागतात. आणि हे विचार अतिशय टोकाचे असतात. पण आपण ते विचार येणंही थांबवू शकत नाही आणि काळजी करणंही थांबवू शकत नाही. अशा या वारंवार किंवा अतिरिक्त काळजी करण्याचा शेवट हा भीतीमध्ये होतो आणि या भीतीमुळे आपल्या शरीरावर त्याचे परिणाम व्हायला लागतात. तर अशा या भीतीसाठी अतिशय चांगलं काम करणारं जे औषध आहे ते आहे रेड चेस्टनट. बरेचदा आपण याचं उदाहरण आपल्या घरातच बघतो. आपली आई जर आपल्याला यायला घरी उशीर झाला, तर मग ती सतत आपल्याला फोन करेल, की "कुठे आहेस? कधी येणार आहेस? किती वेळ लागणार आहेस?" असे 100 प्रश्न आपल्याला विचारते आणि आपण जरी उत्तरं दिली, तरीही तिचं समाधान होत नाही. ती काळजी करणं तिचं चालूच असतं. जोपर्यंत ती व्यक्ती डोळ्यासमोर येत नाही, तोपर्यंत ती काळजी थांबत नाही. तर अशा व्यक्तींसाठी अति काळजी करण्याचा जो स्वभाव असतो, याच्यासाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भीतीसाठी रेड चेस्टनट हे अतिशय छान औषध आहे. हे भीतीचे काही महत्त्वाचे प्रकार आपण पाहिले आणि त्यावरती अतिशय अ, उत्तमरित्या काम करणारी औषधं आपण पाहिली. आता भीतीचे जसे तोटे आहेत, तसेच काही फायदेही आहेत. असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. भीतीसुद्धा प्रेरणादायी असते हां. बघा ना, नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी अभ्यास करतात. नोकरी गेली तर आपण आपल्या घरच्यांकडे कसं लक्ष देऊ शकणार? या भीतीने व्यक्ती जीवापाड मेहनत करते, काम करते.
आपण जर चांगलं काम केलं नाही तर आपल्याला चांगलं आयुष्य जगता येणार नाही आणि या भीतीने व्यक्ती चांगलं मोठं करिअर घडवतो. हारण्याच्या भीतीने एखादा खेळाडू अहोरात्र मेहनत करतो, दिवसरात्र कष्ट करतो. नोकरी जायला नको म्हणून कर्मचारी ओव्हरटाईम करतात, मनापासून काम करतात. म्हणूनच मी म्हणते, की आयुष्यात थोडीफार भीती असणं हे चांगलं आहे. आणि जर एखादी व्यक्ती या भीतीमुळे म्हणजे अतिरिक्त भीतीमुळे जर गर्भगतीत झाली असेल, तर त्यासाठी सुद्धा मी अतिशय चांगल्या औषधांची तुम्हाला माहिती दिलेली आहे. बरेचदा आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात, आपल्या बघण्यात येतात. त्या व्यक्तींना आपण नक्की कशा पद्धतीने मदत करू शकतो हेच आपल्याला मुळी माहीत नसतं, की या भीतीला आपण कुठले उपचार घेऊ शकतो. मुळात त्यासाठी उपचार आहेत का हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. त्याची काहीच कल्पना नसते. नक्की कोणाला अप्रोच करायचं, कशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आणि व्यक्ती पूर्णपणे बरा होऊ शकतो, याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नसते. आणि त्यामुळे मनात असूनसुद्धा आपण अशा व्यक्तींची मदत करू शकत नाही. हे मी जे काही बॅचलर रेमेडीज आता तुमच्याबरोबर शेअर केले, याचा आम्हाला अतिशय चांगला रिझल्ट डे टू डे प्रॅक्टिसमध्ये दिसून येतो. तर जेव्हा एखादा पेशंट आम्हाला अप्रोच करतो, त्यावेळी आम्ही त्यांची डिटेल हिस्ट्री घेतो आणि त्यांच्या गरजेप्रमाणे किंवा त्यांच्यामध्ये आम्हाला जे काही लक्षणे दिसत आहेत, त्याप्रमाणे आम्ही 3-4 औषधांचं मिश्रणही या व्यक्तींना देऊ शकतो, जेणेकरून अतिशय चांगले रिझल्ट्स यायला मदत होते. त्यामुळे नक्कीच या औषधांचा वापर करून तुम्ही अशा व्यक्तीची मदतही करू शकता. तर आजचा टॉपिक हा अतिशय महत्त्वाचा होता आणि मी अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला माहिती सांगितली आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. टिल देन टेक केअर.